वैलेंटाइन मंथ। तो दोस्तों अभी और एक यहाँ के जो मेंबर्स है यानी सभी मेंबर्स है यहाँ पे, तो लेकिन सचिन दादा से बात करेंगे। दादा नमस्ते। दादा ये शो इस बार फर्स्ट टाइम हो रहा है, तो थोड़ा शो के बारे में हमें थोड़ा सा बताइए कि इस शो में क्या अलग होने वाला है। राम राम, मी सचिन भाऊ जगताप। हाँ, आज या ठिकाणी आज 22 फेब्रुवारी 2025 हाँ, इक्वाइन ओनर्स क्लब यांच्या वतीने आज या ठिकाणी रेस कोर्स पुणा हा शो पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे। बरोबर। आणि जे लोक या शो भरवण्यामागे आहेत हा. त्यात मी पण एक आहे आणि बाकीचे सगळेच जे सगळे लोक आहेत त्याच्या मागचे होण्यामागे इंद्रजित दादा वरपुडकर असतील, केशव जोशी असतील, विकास गोयतकर असतील, रणजित खेर असतील, हां, अजून बरेच सगळे, मग संतोष पवार असतील, त्याचबरोबर आमचे मित्र संतोष काय आपले राहुल भाऊ, राहुल बोराडे असतील, मग त्यानंतर रणजित नगरकर आहेत, लोहित पवार आहेत, बरेच सगळे म्हणजे तर सगळ्यांनी मिळून हा शो आपण या ठिकाणी घेतलेला आहे। पहिल्यांदा होत आहे। हां हां पण याच्यात हे शो घेण्यामागे जे लोक आहेत हां हां यांनीच एकेकाळी IOC जो शो आपण म्हणतो आयवा IHOA तर तो शो पण त्याच लोकांनी भरवला होता आणि त्याच लोकांच्या इथं म्हणजे विकास बोयतकर आणि केशव जोशींनीच तो सुरुवात करून विकास बोयतकरांच्या इथं पहिली मिटिंग झाली होती। बरोबर। आणि तिथून पुढे मग त्याच्यात बरेच लोक इन्व्हॉल्व्ह झाले की ज्यांना घोड्यांमध्ये इंटरेस्ट होता, मग पुढे जाऊन यांचे स्वार्थ बदलले। आज या ठिकाणी मी एक अश्वप्रेमी आहे, घोडा पहिला येतो का शेवटचा येतो याच्यापेक्षा घोड्यांचा शो होतो आणि घोड्यांची तुम्ही म्हणजे लोकांना घोडे पाळण्याकरता प्रोत्साहन करता। आज तुम्ही एखादी कोटी 2 कोटीची गाडी जरी आली तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक साधारण 50,000 जरी घोडा एखादा माणूस घेऊन चालला असला तो अश्वप्रेमी असला, बरोबर, तो निश्चित तो ती गाडी बाजूला लावतो त्या घोड्यापाशी जातो। राईट। आणि त्याच प्रकारे एकीकडं आपण एक घोडा सुंदर घोडा जर का उभा केला आणि गाडी उभी केली तर आजच्या युगामध्ये लोक जाऊन त्या घोड्याकडे जातात, गाडीकडे नाही, कारण गाडीकडे बघत नाही, कारण गाड्या सगळ्या आता कॉमन झालेल्या आहेत। म्हणजे तुम्ही 100 गाड्या तुम्हाला बाजारात रोडवरती पाहता पण घोडा अचानक एखादा दिसतो आणि एक घोडा कधी दुसऱ्या घोड्यासारखा नसतो। बरोबर। घोड्यामध्ये प्रत्येक 2 घोड्यांमध्ये फरक असेल आणि 5 जज लोकांचं किंवा 6 लोक जे पण रिंगमध्ये जजिंग करतात यांचा काही निर्णय म्हणजे काय तो अंतिम नसतो। बरोबर। आता प्रत्येकाच्या धावणीला जो घोडा असतो तो स्वतःचा आवडीचा असतो पण ते त्याच्या धावणीला असतो, त्याला त्याच्यात काय आवडलं ते त्यालाच माहिती असतं। बरोबर बरोबर। आणि आपण रिंगमध्ये नेतो घोडा म्हणजे फक्त एवढ्या करता नेतो आणि रिंगमध्ये जजिंग जो होतो घोडा एवढ्या करता होतो की जे पुढे प्रजनन करायचंय त्या घोड्यांचं किंवा त्यांची जी पेडिग्री पुढे वाढवायची, आपण जे आज म्हणतो लाईन, बरोबर, एखादा घोडा एखाद्या शेतकऱ्याकडे असलेला माहित नसतं कोणत्या लाईनचा आहे किंवा कोणता काय आहे, पण त्याचे पिल्लं चांगले होत असतात, लोक त्याच्याकडे लाईन लावतात। तर तो विषय की कोणते लोक कोण काय करतं, कोणत्या घोड्याची ब्रीडिंग चांगली होती, मग कोणत्या घोड्यांनी चांगले पिल्लं दिले, आता हे सगळे मार्केटिंगचे भाग आहेत। तर त्याच्यात इंटरेस्ट जास्त दाखवण्यापेक्षा इथं आपण घोडे चांगले कसं काय पुढे जाऊन प्रजनन होईल, घोडे कसं काय चांगले देईल ते महत्वाचं आहे। बरोबर। आणि तोच उद्देश जेवढ्या सगळ्या लोकांचा कॉमन होता ते सगळ्यांनी मिळून इथं परत आज या ठिकाणी शो रेस कोर्सला भरवलेला आहे। बिलकुल। इथून मागे ज्या लोकांनी शो भरवायचा उद्देश होता तो उद्देश बाजूला ठेवून बऱ्याचशा गोष्टी ज्या लोकांच्या फायद्याच्या नाहीत किंवा वैयक्तिक स्वार्थाच्या असतील त्या घडायला लागल्या। आणि त्या वैयक्तिक गोष्टींमुळं अडचण अशी व्हायला लागली की गोरगरिबाचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा घोडा असेल विशिष्ट, तो मोठा असो किंवा गरीब असो, त्या घोड्याचं जर का यांना खत करायचं असलं त्या तो घोडाचा मालक तो घोडा तर तो वैयक्तिक घोडा चांगला जरी असला मग विशिष्ट मालकाचा असला त्याला जर का यांना त्याचं जमत नसलं हटकून तिथं पाडायचा पहिली कार्यक्रम चालायचा। आणि आम्ही म्हणायचो तो घोडा कोणाचा का असा तुम्ही घोड्याला बघा, मालकाला नका बघू। बिलकुल। आता ठराविक काही लोकांचं त्याचाच स्वार्थ असतो की माझा घोडा जिंकला म्हणजे तो विकला जाईल किंवा याची जास्त स्प्रेडिंग होईल, त्याच्यापेक्षा काही नसतो। ते एखाद्या घोड्याचे जरी चांगला दिसायला नसला पण त्याचे पिल्लं चांगले पडत असले तर लोक त्याच्याकडे पण जातात। बिलकुल। आणि विक्री हा धंदा डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा घोडे सांभाळणं किंवा घोड्याचं तुम्ही काय म्हणता की संगोपन करणं हे महत्वाचं आहे। बिलकुल। आज आपल्या महाराष्ट्राची ब्रीड सुद्धा भीमतडी ब्रीड जे आहे तर बारामतीला आत्ताच नुकताच मागच्या 2 महिन्यापूर्वी शो पार पाडला, आजच्याच महिन्याला होता, म्हणजे 1 महिनाच नाही, 1 महिना झाला। तर त्यावेळेस सुद्धा त्या भीमतडीचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं प्रोत्साहन दिलं सगळ्या शेतकऱ्यांना असेल, घोडे अश्वपालकांना असेल।
तर ते महत्वाचं आहे की सगळ्यांना ते कळलं पाहिजे की घोडा भीमतडी सुद्धा काय. बरोबर. त्यांनी ते काम महत्वाचं केलेलं आहे. तर त्याचं सगळं श्रेय जाईल रणजित अण्णा पवारांना. बरोबर. की गेल्या 10 वर्षापासून ते काम करतायत, म्हणजे की त्याला एक मान्यता मिळायला पाहिजे होती. त्यांना मान्यता आता चालू वर्षातच मिळाली. त्यांना ते गॅजेटमध्ये नाव गेलंय आणि महाराष्ट्राचं नाव कुठंतरी आपलं आज त्यांनी नाव रूपाला आणलेलं आहे की भीमतडीचं नाव त्या ठिकाणी भारताच्या म्हणजे जे जनावरांचं स्टडबुक असेल किंवा ज्या ठिकाणी सगळे जनावर ओळखले जातात भीमतडीला एक विशिष्ट स्थान त्या ठिकाणी अण्णांनी मिळवून दिलेलं. बरोबर. त्यात देखील आम्ही काम करत असताना अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना असं ज्यांच्याकडे घोडे असतील त्यांना जाऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्या ठिकाणी 100हून जास्त घोडे बारामतीच्या शो मध्ये आले होते. हो हो. आणि मग जर का एवढा मोठा आकडा जर का शोला येत असेल तर त्या ठिकाणी तिथं कोणाची ईर्ष्या नव्हती. त्यांनी विशिष्ट स्पोर्ट्स सुद्धा ठेवले होते. नुसतं अश्व प्रदर्शन करण्याऐवजी खेळ सुद्धा वेगवेगळे ठेवले होते. आणि आपण सुद्धा या ठिकाणी असेच मारवाडी नुसतं शो करता न वापरता मारवाडी ब्रीडचे रेसेस झाले पाहिजे, शोज वेगवेगळे अजून स्पर्धा झाले पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या कामात वापरलं पाहिजे, तर त्याच्यात लोकांचे वेगवेगळे उद्देश पूर्ण होते. बरोबर. आज फक्त शोच म्हणून घोडा कामाला नसतो. आज नुसतं काही शोला म्हणून घोडा आपण कुणी दाराला नाही ठेवत. आज मी असं माझे घोडे शोला सुद्धा जातात, ब्रीडिंग सुद्धा करतात आणि मी रायडिंग सुद्धा करतो. बरोबर. प्रत्येक मालकाने त्याच्यावर रायडिंग केलीच पाहिजे, कारण शेवटी घोड्याचं मेन जे जन्म आहे तो पळण्याचा आहे. आणि आपण जर त्याला पळवतच नसतो तर मग तो घोडा पाळण्याचा तुमच्या दृष्टिकोनातून मल्टी यूज झाला पाहिजे घोड्याचा. सर्व ब्रीडिंग मध्ये झाला पाहिजे, सगळीकडे शो मध्ये पण झाला पाहिजे. तुम्हाला त्या घोड्याचे गुण ओळखता आले पाहिजे. कोणत्या गोष्टी कोणत्या याच्यात तो घोडा नुसता ब्रीडिंग करता चालतोय का नुसता शो करता चालतोय आणि बाकीच्या युजला घेत नसतात तुम्ही, त्याचा काय उपयोग नाही. आता यूपी बिहार सारख्या ठिकाणी तिकडं यूपी एमपी मध्ये रेसेसला जास्त महत्व दिलं, राजस्थान मध्ये रेसेसला महत्व दिलं. त्याचे घोडे शोला जरी नसले दिलं पण रेसमुळे त्यांना जास्त किंमत आहे. शोच्या घोड्यापेक्षा सुद्धा महाग त्यांचे घोडे विकले जातात. हो बरोबर. तरी ठीक आहे, आपण सगळ्यांनी आमचं हीच विनंती, समजा पुढच्या वर्षी देखील हा शो होईल, आपण सगळ्यांनी त्या शोला भाग घ्या. इथं कोणत्याही प्रकारची पार्शलिटी होत नाही. बरोबर. आम्ही आमच्या कोणत्याही ऑर्गनायझरनी घोडे या ठिकाणी उतरवलेले नाहीयेत. बरेच ठिकाणं बाहेर आहेत की ज्या ठिकाणी आम्ही घोडे उतरू शकतो. तरी आम्ही ज्यावेळेस होस्ट करतोय आम्ही तुम्हाला तुमचा पाहुणचार करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. बिलकुल. उद्या देखील शो आहे, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित लावा. सगळ्यांचा या ठिकाणी मान्यवरांचा पाहुणचार केला जाईल. आपण कोणाचा पाहुणचार जरी त्या ठिकाणी झाला नाही तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांचा पाहुणचार करण्याचा प्रयत्न करू. जरी नाही करता आलं तर आम्ही शब्दरूपी तुमचं सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत करतो, तुमचं पाहुणचार करतो या ठिकाणी. सचिन दादा, आपण जी बाईट दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.